नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण? मस्तच असायला हवे. तर मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे की तुम्ही ती केल्यानंतर खूप खुश व्हाल. तर असा डब्बा आहे का तुमच्याकडे? असेल तर तो फेकून देऊ नका. तर त्याचा उपयोग कसा करायचा आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल याचा उपाय आपण कसा करणार आहोत ते. तर मैत्रिणींनो, इथे काय केले आहे मी, हा माझ्याकडे एक वेस्टेज डब्बा होता, तर मी तो फेकून दिला नाही. म्हटलं चला ह्याचा एक उपाय तर नक्की करूया. तर आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत 2 चम्मच. तर मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण नंतर कापूर घेणार आहोत. कापूर तुम्हाला तर माहीतच आहे किती उपयुक्त असतो. त्याने किती स्मेल येतो त्याचा छान. तर त्याच्यापासून आपण एक छान असे एअर पॉकेट बनवणार आहोत, जेणेकरून ते बाथरूममध्ये आपल्या जर वास येत असेल ना, तो येणार नाही. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. इथे मी कापूर टाकलेला आहे. त्यानंतर आपण इथे कम्फर्ट घेतलेले आहे. तर ते कम्फर्ट पण आपण टाकून घेणार आहोत. जर तुमच्याकडे कम्फर्ट नसेल तर तुम्ही एक शॅम्पू टाकू शकता. त्यानंतर मी इथे लवंग घेतलेली आहे. लवंग पण तुमच्या घरात अवेलेबल असते. लवंग पण तुम्हाला माहीतच आहे, त्याने पण किती छान स्मेल येतो ते. तर लवंग ही खाण्यासाठी सुद्धा वापरतात आणि आपण हा उपाय करणार आहे त्याच्यासाठी पण वापरतात. तर आता काय करायचे आहे, आपण हे डब्यामध्ये हे मी पॅक बंद केले आहे. आता काय करायचे आहे, गॅसवर आपण हे गरम करून चम्मच घ्यायचा आहे आणि त्यानंतर असे आपण झाकणाला करून घ्यायचे आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या झाकणातून वास पूर्णपणे बाहेर येतो आणि बाथरूमचा छान असा वास यायला लागतो. म्हणजे आपल्याला एअर पॉकेट आणायचे काम पडणार नाही. घरगुती उपाय आहे. एकही रुपया खर्च न करता हा उपाय आहे. नक्की ट्राय करून पहा. इथे मी तुम्हाला दाखवलं आहे चमचासुद्धा कसा गरम करायचा आहे ते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ट्रिक कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते सुद्धा मला नक्की सांगा आणि अजून कसे व्हिडिओ पाहिजे तुम्हाला ते सुद्धा मला नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण अशा नवनवीन ट्रिक करायच्या असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझा ट्रिक येतील. चला तर मैत्रिणींनो, आपण हे पाहू शकता तुम्ही, मी असे बाथरूममध्ये ठेवून दिले आहे. त्याच्यामध्ये थोडे पाणी टाकायचे, जेणेकरून त्याचा स्मेल असा छान येईल बाहेर. तर मैत्रिणींनो, चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा मला नक्की सांगा. कोणती ट्रिक पाहिजे. चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.